आपण आयुष्यातला सगळ्यात मोठा परमार्थ साध्य केला. आपलं तोंड पाहायची आपल्याला लाज नाही वाटली ना, समजून जा आपल्यासारखा चांगला, आपल्यासारखा उत्तम, आपल्यासारखा सर्वोत्तम माणूस या जगात दुसरा कोणी नाही. लोक सगळ्यांनाच बोलतात. ज्ञानोबा लोकांनी त्रास दिला, तुकोबा लोकांनी त्रास दिला, नाथ महाराजांच्या अंगावर 120 वेळा थुकला तरी आशीर्वाद देऊन मुक्त केला होता. एवढं उदात्त ते अंतकरण तुम्हाला मला जर नाही जमणार अण्णा, एवढं मोठं अंतकरण आपल्याला या काळात आपल्याला एवढं आता शक्य नाही. पण निदान 4 लोक शेजारी येऊन बसतील एवढं आनंदाने आपल्याला राहता येईल. प्रेमानं माणसाला हसून बोललो. मी कायम सांगतो, समोरून एखादा माणूस हाणायला आलाय, आपल्याला मारायला समोरून एखादा माणूस आला ना, तर त्याच्याकडे बघून जर गोड गालात हसला ना तर त्याचा 50% राग जाग्यावर कमी होतो. माणसं हसे ना. या काळात, जुन्या काळात लोकांना मोठमोठे आजार असायचे. अलीकडच्या काळात 2च आजार आहे, बीपी, शुगर आणि अटॅक. तेवढे 3 आजार सोडत लोकांना आजार नाही. 10 लोक चेक करा, 8 लोकांना बीपी निघत. 10 लोक चेक करा, 8 लोकांना शुगर निघत. 10 लोक मेलेली चेक करा, 7 लोक कमीत कमी हार्ट अटॅकने मरतात. का? कारण सांगू हार्ट अटॅक यायचं सगळ्यात महत्वाचं 2 कारण आहेत माणसाला अटॅक येण्याची. सगळ्यात पहिलं कारण आहे माणसाला अटॅक काय येतं, शरीरामध्ये बाहेरचं खाल्ल्यामुळे शरीरात होणारं पित्त जर रक्तात गेलं तर त्याची गाठ बनती, हृदयाजवळ आलं की अटॅक येतो. मेडिकलवाले बसलेले, डॉक्टर बसलेले, भरपूर सारी मंडळी बसली. दुसरं कारण आहे माणसाला अटॅक येण्याचं, माणसाच्या मनात चाललेले विचार जर हक्काने एखाद्यासमोर मोकळे नाही झाले की माणसाला अटॅक येतो. आपल्या मनात चाललेलं दुःख कमीत कमी 22 दिवसाच्या आत एखाद्यापाशी सांगावं. 22 दिवस जर मनात चाललेले विचार दाबून धरले तर माणसाला सगळ्यात मोठा हृदयविकाराचा झटका येतो. माणूस त्यातनं वाचत नाही. जुन्या काळात हक्काची लोक बोलायला होती. जुन्या काळात आपलं मनातलं दुःख हक्कानं सांगावं अशी लोक होती. अलीकडच्या काळात ते राहिले नाहीत. तो सगळा काळ लोपत गेला महाराज. साधू संतांनी अनेक इतक्या भूमिका दिल्या तुमच्या माझ्या समोर. अगदी 2-4 मिनिटात, अगदी 2-10 मिनिटात मी थांबणार आहे, पण ऐका. शेवट सांगतो, ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ नाही आणि ज्ञानेश्वर महाराजांसारखा संत नाही याच्यावर अजिबात नाही. मला शोधून सापडणार नाही. जगातले सगळ्यात श्रेष्ठ जर ग्रंथ कोणता असेल ना तर तो ज्ञानेश्वरी आहे. पुणे विद्यापीठात मला जाण्याचा योग मिळाला. पुणे विद्यापीठाच्या लायब्ररीमध्ये बाहेर देशातली मुलं शिक्षणासाठी पुणे विद्यापीठात आले की लायब्ररीमध्ये बसतात. योगायोगानं अमेरिकेतल्या एका मुलाच्या हातात मला ज्ञानेश्वरी पाहायला मिळाली. मी अगदी उत्सुकतेने जाऊन त्या पोराला प्रश्न विचारला, म्हणे का हो ज्ञानेश्वरी वाचता? ज्ञानेश्वरी? तो म्हणला, महाराज या ग्रंथासारखा ग्रंथच या जगात नाही. का? जगात लागलेले 1000 पेक्षा जास्त शोध ज्ञानेश्वरीत आहेत महाराज. तुमच्या माझ्या हातामध्ये हे घड्याळ किती वर्षापूर्वीचा शोध असेल? एक अंदाज बांधू शकतो आपण. 100 वर्ष, 200 वर्ष, एखाद्याचा अंदाज 500 वर्ष. जगातलं पहिलं घड्याळ 1505 साली तयार झालं. या विश्वातलं पहिलं घड्याळ 1505 साली तयार झालं. विज्ञानाला याला घड्याळ म्हणतात हे 1505 साली समजलं. पण 750 पेक्षा अधिक वर्षापूर्वी ज्ञानेश्वर महाराजांना ज्ञानेश्वरी सांगितलं. उपजे ते नासे, नासिले ते पुनरुपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. गावात हत्ती आला तर हत्तीला खायला कौट द्या. हत्तीच्या विष्णेवाट कौट आहे तसं बाहेर पडतं. कडच्या टणक भागाला एवढीशी सुद्धा चीर जात नाही, आतला गाभा गायब होतो. विज्ञानाला अजून समजलं नाही कसं होतं. पण ज्ञानेश्वर महाराजांना 16व्या अध्यायात त्याचं उत्तर दिलं. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, पंचमहाभूतापासून तुमचं माझं शरीर बनलेलं आहे. त्यात अग्नी हे पंचमहाभूतांपैकी एक भूत तुमच्या माझ्या शरीरामध्ये वास्तव्य करतो. भूक लागल्यानंतर शरीरात जशी पोटात आग पडते ना, तसं हत्तीच्या पोटात असणाऱ्या आगीमुळे कवटाच्या आतल्या भागात असणारा घनद्रव्य पदार्थ सॉलिड सबस्टन्स आग लागल्यामुळे, तप्त आगीमुळे लिक्विड फॉर्म मध्ये म्हणजे द्रव्य स्वरूपात परिवर्तित होतो. शरीरावर जसे बारीक बारीक केस असतात, उपडल्यानंतर जसा खड्डा तयार होतो रोमापाशी, तसा लिक्विड फॉर्म मधून शरीरातनं जसा घाम बाहेर पडतो, तसा हत्तीच्या जठरामध्ये असलेल्या अग्नीमुळे आत असणाऱ्या कवटाचा टणक भागातला जो पार्ट आहे तो लिक्विड फॉर्म मध्ये तयार होऊन रोमावाट बाहेर पडतो. याला ज्ञानेश्वर महाराजांचं विज्ञान म्हणतात. मला ज्ञानेश्वरी समजली नाही. गावात पारायण होतात, लोक ज्ञानेश्वरी संपवायची म्हणून वाचतात. विजेचा शोध तुम्हाला मला आत्ता समजलं, याला वीज म्हणतात. ज्ञानेश्वर महाराजांना 750 वर्षापेक्षा अधिक वर्षापूर्वी ज्ञानेश्वरी सांगितलं. खडकाचे नि अवेसे प्रगटले तेज जे लखलखी
नसते ते विजू माझी असे सलेलं काही, ही ज्ञानेश्वर महाराजांची भाषा आहे. 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरीत 20 सांगितली. तुम्हाला आणि मला घरामध्ये असणारा टेलिव्हिजन टीव्ही याचा शोध अलीकड 2009-10च्या टायमिंगला लागला. पण ऐका, महाभारताचं 80 किलोमीटर चाललेलं युद्ध संजय नावाच्या महात्म्यानं आंधळ्या धृतराष्ट्राला 80 किलोमीटर लांब बसून घरात सांगितलं टीव्हीचा शोध महाभारतात आहे. विमानाचा शोध कोणी लावला? राईट बंधूंनी विमानाचा शोध लावला. पण सीतेचं अपहरण करायला रामायणामध्ये रावणानं पुष्पक नावाचं विमान वापरलं होतं. विमानाची संकल्पना तिथून घेतलेली आहे. आपल्याला फक्त ज्ञानेश्वरी वाचायला वेळ नाही. बाहेरची लोक ज्ञानेश्वरीवर PhD करायला लागली, आपली लोक ज्ञानेश्वरी उघडून सुद्धा बघेनात महाराज. एखादा वयस्कर माणूस जर बाहेर प्रांतात गेला, आळंदीला गेला, पंढरपूरला गेला, तर ज्ञानेश्वरी घेऊन आला, भगव्या कपड्यामध्ये ज्ञानेश्वरी गुंढळली, तर आपली लोक 10-10 वर्ष त्याच्यावरची धूळ पुसत नाहीत. पण ज्ञानेश्वर महाराजांसारखा संत परत महाराष्ट्राच्या भूमीवर येणे नाही. घराच्या बाहेर तुळस आहे, का लावली जाते आई? घराच्या बाहेर तुळस का लावली जाते? बरं वाटतं म्हणून. 2 कारणं सांगतो. घराच्या बाहेर तुळस असायचं. जवळपास जगातल्या 30% आजारांवर औषध तुळशीचं पान आहे. गंभीरातला गंभीर खोकला झाला, 4 दिवसाच्या पुढे शरीरात खोकला राहिला तर तो TB मध्ये रूपांतर होतो आणि मग परत डॉक्टर सोडून पर्याय नसतो. पण जर गंभीरातला गंभीर खोकला झाला, तो राहिला नाही, तर एक काम करायचं, घराच्या बाहेर लिंबाच्या झाडावर एखादा मोहोळ असेल तर त्याचा मध काढा, तुळशीची पानं ब्रह्ममुहूर्तावर उठल्यानंतर मिठाच्या पाण्यात धुवा, 5 पानं त्या मधामध्ये बुडून आमुष्यपोटी खा, 10 मिनिटं त्याच्यावर काही खाऊ नका, 2 दिवसात खोकला गायब होतो. हे भारतीय विज्ञान आहे. दुसरं कारण सांगतो, घराच्या बाहेर तुळस असायचं. ब्रह्ममुहूर्तावर उठल्यानंतर आपल्या घरातल्या स्त्रिया सकाळी उठल्यानंतर तुळशीला 5 प्रदक्षिणा घालून पाणी अर्पण करतात. हे काही अंधश्रद्धा नाही, याच्या मागचं सायंटिफिक रिझन असं आहे. ब्रह्ममुहूर्तावर तुळशीच्या सानिध्यात गेल्यानंतर ऑक्सिजन शरीरातला 10% जास्त वाढतो आणि हृदयातला ऑक्सिजन 10% जास्त वाढल्यानंतर त्या माणसाला कमीत कमी 5 वर्ष हृदयविकाराचा झटका येत नाही. म्हणून घराच्या बाहेर तुळस आहे. घराच्या बाहेर शेणाचा सडा का घालवला जायचा? हल्ली शिकलेल्या मुली शेणाला हात लावत नाही, बघितलं तर ई करतात. शेणात त्यांचा हात घालण्याचा लांब पर्यंत संबंध नाही. पण घराच्या बाहेर शेणाचा सडा अध्यात्मानं का सांगितला माहितीये? ज्याच्या घराच्या बाहेर शेणाचा सडा, त्याच्या घरात सरपटणारे प्राणी जात नाहीत. ज्या बाईच्या घराबाहेर शेणाचा सडा, तिच्या घरात साप निघत नाही, लाल मुंग्या होत नाहीत. हे वैज्ञानिक कारण आहे. म्हणून शेणाचा सडा. रुपया एवढं कुंकू का सांगितलं कपाळाला? महिला मंडळीच्या कपाळाला रुपया एवढं कुंकू का सांगितलं? आता काय आली? कशाचं प्रतीक आहे? सौभाग्याचं. तोंड धुवायला बेशिंगवर गेला, टिकली काढून कुठं लावता? नवरा कुठं टांगला? आपण सौभाग्याचं प्रतीक असणारा नवरा भितडाला टांगला. जुन्या काळात रुपया एवढं कुंकू अजून काही आजींच्या कपाळावर दिसतंय बघा. का? शरीरातलं रक्त जर गोठत असेल तर त्याला पातळ करण्याचं काम कुंकू करतं. आणि प्रसूतीच्या वेदना ज्यावेळेस स्त्रीला होतात त्यावेळेस शरीरातलं रक्तप्रवाह जास्त प्रमाणात तीव्र होतो. तो थांबवण्यासाठी, कंट्रोलमध्ये येण्यासाठी कपाळाला रुपया एवढं कुंकू जुन्या काळात संतांना सांगितलं. आणि कुंकामध्ये असणारे घटक वारकऱ्याच्या बुक्क्यामध्ये, म्हणून वारकऱ्याला अष्टगंध नाही लावला तरी चालतो, पण बुक्का लावावा लागतो. हे कारण आहे महाराज, हे विज्ञान आहे. आपल्या लोकांना या सगळ्या गोष्टींचा विसर पडलाय. हा जाणवत यावा यासाठी या वर्षश्राद्धाच्या निमित्तानं आदरणीय तुकाराम बाप्पूंना शेवटचा निरोप देताना एक संकल्प करू. सगळं झालं तरी चालेल, पण हिंदू धर्म जपल्याशिवाय आपण लोकांनी थांबायचं नाही. गळ्यात माळ घालता आली घाला, नाही घालता आली नाही घातली तरी चालेल, पण कपाळाला गंध मात्र प्रत्येकाच्या असलाच पाहिजे. प्रत्येक हिंदू धर्मातल्या माणसानं काही झालं तरी चालेल, पण कपाळावर गंध लावलाच पाहिजे. माळ घालता आली घाला, नाही घालता आली घालू नका, कपाळाला गंध लावला पाहिजे. आज ज्या ठिकाणी अन्नदान आहे, भारतीय अध्यात्मशास्त्र असं सांगतं, आपल्या कमाईचा 10% वाटा हा माणसानं समाज कार्यासाठी खर्च करावा. तुम्हाला लाख रुपये पगार आहे ना, तर त्याचे 10,000 रुपये कमीत कमी दान झाले पाहिजेत. ते जर दान नाही झाले तर ते डॉक्टरच्या हवाली करावं लागतं. महाराष्ट्रातली जवळपास 357 गावं पाहिलेला मी तुमच्या गावातला कीर्तनकार आहे. माझ्यासोबत फिरणाऱ्या प्रत्येक मंडळींना माहिती आहे. महाराष्ट्रातल्या जवळपास 26 जिल्ह्यामध्ये मी कीर्तन केलेली आहेत.
महाराष्ट्रभर फिरताना एकच सांगतो मी सगळ्या मंडळींना, काही नाही करता आलं तरी चालेल, पण आपली संस्कृती मात्र जपायला शिका. लांब सांगू का? एका मिनिटात सांगतो आणि थांबतो. भारताची संस्कृती काय आहे? पुढून माणूस आला की काय घालतो आपण? राम राम घालतो. पाश्चिमात्य देशाची संस्कृती काय आहे? समोरून माणूस आला की आपण काय करतो? हातात हात देऊन काय म्हणतो? हॅलो. ज्यानं त्या मोबाईलचा शोध लावला ना, त्याच्या प्रियसीचं नाव आहे हॅलो. आणि आपल्या प्रियसीची आठवण राहावी म्हणून तो पुढच्याला हॅलो म्हणायचा. आपल्या लोकांना काय घेणं नाही, तिने फोन लावला आपण म्हणतो हॅलो. सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात ठेवा, आजच्या कीर्तनात एक प्रण करू, पुढून फोन आला की पहिला म्हणायचं राम राम, हॅलो परत करताल. गावातला पोरगा आहे म्हणून तरी म्हणा. नाही करता आलं रामकृष्ण हरी, वारकऱ्यानं रामकृष्ण हरी म्हणा, झाला नाही जमत त्यानं राम राम म्हणा. भारताची संस्कृती होती राम राम. पाश्चिमात्य देशाची संस्कृती हाय हॅलो. याचं कारण सांगतो. हाय आणि हॅलो करायचं म्हटलं की पुढच्या माणसाच्या हातात हात द्यावा लागतो. 2 वर्षापूर्वी आलेला कोरोनाचा आजार कशामुळे वाढला? एखादा माणूस खोकला आणि त्यानं पुढच्याच्या हातात हात दिला की दुसऱ्या मिनिटात तो पॉझिटिव्ह निघायचा. कारण हाय आणि हॅलो. भारताची संस्कृती आहे राम राम. 10 फूट अंतर राहतं. माणूस आला की आपण हात जोडून राम राम घालतो. 2 कारणं सांगतो राम राम घालायची. पहिलं, माझ्यातल्या रामाला तुझ्यातल्या रामाचा राम राम, आणि तुझ्यातल्या रामाला माझ्यातल्या रामाचा राम राम. राम राम म्हणलं की देवाचं नाव तोंडात यायचं. आणि दुसरं कारण राम राम घालण्याचं, तुमच्या माझ्या शरीरात 72,000 नाड्या आहेत. किती आहेत? डॉक्टर कोण असेल तर त्याला माहित असेल. 72,000 नाड्या तुमच्या माझ्या शरीरात आहेत. त्याचा मास्टर कंट्रोल मानत आहे. पाय जरी तिरका पडायला लागला तरी शिर इथून दबलेली राहते बघा. कोणाची विसरा, इथून शिर दबत नाही तोपर्यंत शरीरातले पार्ट हलत नाही. मास्टर कंट्रोल इथे आहे. आणि त्या 72,000 नाड्यांचे त्यांना जर उपाय करायचे म्हणले ना, तर या 2 बोटात, ह्या 10 बोटात दिलेले आहेत. आयुर्वेदिक डॉक्टरकडे गेला आणि त्याला सांगितलं ना पोटात दुखतंय, तो म्हणतो बरोबर या अंगठ्याच्या, ह्या बोटाच्या आणि ह्या अंगठ्याच्या मध्ये 10 मिनिटं दाबा, पोट दुखायचं राहते. एखाद्या आपल्या महिला मंडळ जुन्या काळात आपल्याला नळ आले तर आपण काय करायचो? पायाचे काय बांधायचो? अंगठे. एखाद्याला पित्ताचा त्रास आहे, उजव्या हाताच्या करंगळीच्या टोकावर दाबलं की पित्ताचा त्रास बऱ्यापैकी बंद होतो. 10 हाताचं मास्टर, 72,000 नाड्यांचं मास्टर कंट्रोल या बोटात दिलं. म्हणून राम राम घालण्याची परंपरा हिंदू धर्माची आहे. जास्त नाही काही करता आलं तरी चालेल. आपल्या पोरानं कपाळावर गंध आणि हिंदू धर्माचा अभिमान आपल्याला असलाच पाहिजे. एवढा प्रण, एवढा निश्चय करू. आजच्या या कीर्तनातनं घेऊन घरी जाऊ. हीच तुकाराम बापूंना शेवटची भावपूर्ण श्रद्धांजली आपण समजू. एवढं बोलून माझ्या वाणीला पूर्णविराम देण्यापूर्वी ज्ञानेश्वर महाराजांचं भजन कीर्तनाला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज, जय जय ज्ञानेश्वर माऊली.